नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री उद्धव जोशी महाराज आहेत. महाराज, आता रिझल्ट सीझन चालू झालेला आहे. 10वी 12वी कॉलेजचे रिझल्ट्स, त्याचबरोबर शाळांचे रिझल्ट्स. आणि याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली जाते की जो 40% मिळवतो तो खुश असतो, कारण तो एक्सपेक्ट करत असतो की बाबा आम्हाला 35% मिळेल. पण त्याचबरोबर 97 वाला नाखुश असतो, डिप्रेशनमध्ये जातो, कारण त्याला 1% एक्स्ट्रा मिळाला नाही. तर हे सगळे पर्सेंटेजेस सगळे रिलेटिव्ह झाले आणि एक आयुष्यामध्ये गेले 55 वर्ष 50 वर्ष बघितली की हे रिझल्ट्स आयुष्यामध्ये कधीही काम येत नाही. तुम्ही रट्टा मारला, तुम्ही अभ्यास केला, शिकला, पण त्याचबरोबर गुरुजी हे पण ऑब्झर्व केलं की व्यक्तिमत्व आपलं कसं आपण डेव्हलप करतो त्यावरती आपलं पूर्ण आयुष्य निर्भर आहे, मार्क्सवरती नाही. जरा याबद्दल, कारण आता कसे पेरेंट्सना पण एन्झायटी आली आहे, मुलांना पण एन्झायटी आली, त्याबद्दल थोडंसं सांगा ना. अगदी बरोबर आहे तुमचं. कारण काय होतं की निकाल हा जो आहे, कुठल्याही परीक्षेचा निकाल हा त्या विद्यार्थ्याच्या करिअरवरती मोठा इम्पॅक्ट करणारी गोष्ट आहे. हा टर्निंग पॉईंट आहे. आपण आत्ता बोलल्याप्रमाणे विद्यार्थी जे काही कमी मार्क्स मिळालेले असतात ते खुश असतात. काही खुश असतील, काही नसतील. परंतु साधारणतः काय की जे कमी मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची पण अपेक्षा कमीच असते. कारण त्यांची अशी इच्छा असते की माझा मुलगा पास झाला तरी खूप झाला. तर 40 म्हणजे 35पेक्षा 5% जास्त आहेत. त्यामुळे पालकही खुश आहे, तो विद्यार्थीही खुश आहे. आपल्या घरी आपल्याला काही कोणी बोलणार नाही आहे, कारण त्यांची अपेक्षाच तेवढी असते. परंतु काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं आहे की ती मुलं मुळताच हुशार असतात आणि अभ्यास करून मार्क्स मिळवणं हे तितकंसं सोपं नाही. आजकालच्या जगामध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा बोजा डोक्यावरती मोठा आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी दिवस रात, आज काय की त्यांची शाळा आहे, शाळेमध्ये त्यांची 7-8 तास जातात, नंतर क्लासमध्ये 3-4 तास जातात. त्यांना जेवायला सुद्धा व्यवस्थित वेळ मिळत नाही, खेळायला तर मिळतच नाही आहे. मग एवढा मोठा सॅक्रिफाईस करून त्या विद्यार्थ्यांनी 80-90% 95% मार्क्स मिळवतात आणि तरीसुद्धा ते थोडेसे नाराज असतात. का तर मला आणखी 2% त्यात मिळाले असते, मी जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर ते मी वाचलं होतं पण मला लिहिता आलं नाही, मला वेळ कमी मिळाला. अशी विविध कारणं असतात. आणि याहीपेक्षा आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये ह्या कॉम्पिटिशनमुळं प्रत्येक पालकाच्या डोक्यामध्ये असते की माझ्या मुलाला चांगलं कॉलेज कसं मिळेल आणि त्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी त्याला पर्सेंटाईल जो आहे तो मोठा लागतो. अगदी एका पर्सेंटाईल किंवा अर्धा पॉईंट पर्सेंटाईलमधून सुद्धा त्याचं ते कॉलेजमध्ये सीट हुकत असते. त्यामुळे पालकांना मोठं टेन्शन असतं की याला जर चांगलं कॉलेज मिळाले नाही तर पुढं कॉलेजमध्ये त्या प्लेसमेंटसाठी कंपनी येणार नाहीत. मग कुठलं तरी 2 नंबर किंवा 3 नंबरचं कॉलेज मिळालं तर त्या मुलाची प्रगती तशी होणार नाही, अशी काळजी त्या पालकाला लागलेली असते. तर हे दोन्ही सिनारिओ जर बघितले तर दोन्ही ठिकाणी काळजी ही तितकीच आहे. ज्याचे आई वडील म्हणतात की माझा मुलगा काही नुसता पास झाला तरी चालेल, याचा अर्थ काय आहे की पुढे तो काय करणार आहे, काहीतरी करून हमाली करून का होईना पण जगेल. काय का, म्हणजे काय की लो एम इज क्राईम असं म्हटलं जातं. कनिष्ठ ध्येय हे जे आहे हा मोठा गुन्हा आहे. आपली मुलं काहीही करतील तरी चालेल असा जर विचार केला आईवडिलांनी तर ते चुकीचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा असा विचार करणं चुकीचं आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचं ध्येय जे आहे उच्च असलं पाहिजे की मला मोठं व्हायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचं ध्येय मोठं पाहिजे. त्याचं क्षेत्र कुठलं असो, ज्या ज्या क्षेत्रात तो जाईल त्या क्षेत्रात काहीतरी अव्वल मी करेन अशा पद्धतीचं त्याचं ध्येय असलं पाहिजे. नुसतं पास होऊन कुठंतरी नोकरी मिळवायची आणि कसा तरी संसार करायचा हे जर ध्येय असेल तर त्याच्या जीवनामध्ये काही अर्थ राहणार नाही. काहीतरी त्यानं असं विशेष केलं पाहिजे की ज्याच्यामुळे त्याच्या कुळाचा उद्धार झाला पाहिजे. आईवडिलांची त्याची ओळख त्याच्यामुळं व्हावी आणि ते गुण चांगले असले पाहिजेत. ते इथं गुण म्हणजे शाळेतले गुण मी म्हणत नाही, आता या ठिकाणी मी म्हणतो संस्काराचे गुण असले पाहिजे. अच्छा अच्छा. शाळेमध्ये तुम्हाला कितीही गुण मिळाले तरी सुद्धा ते कमीच असतात. परंतु आज खऱ्या अर्थानं काय आवश्यक असेल तर संस्कार, मुलांच्यावरती संस्कार करणं हे फार गरजेचं झालेलं आहे. कारण आजकाल प्रत्येक घराघरामध्ये आपण बघतो की
मुलं आईवडिलांना विचारत नाहीत, आईवडील त्यांच्या आईवडिलांना विचारत नाही. पुत्र मानिना पित्या ते, पिता मानिना माते ते. हे सगळं चाललेलं आहे असं. हे असं का चाललेलं आहे? कारण घरातले सगळे संस्कार प्रत्येकजण विसरून गेलेलं आहे. आणि आईवडील सुद्धा काय त्यांना संस्कार देता आले नाहीत त्यांच्या आजी आजोबांच्याकडून, कारण हे पोटासाठी शहरांमध्ये आले. शहरामध्ये आल्यानंतर शहरासाठी पोटासाठी 10 दिशा फिरल्यानंतर पैसा कमवणं हेच उद्दिष्ट राहिलं त्यांचं. आणि त्याच्यामुळं काय झालं की त्यांनी कुठलेही कुळाचार पाळले नाहीत, कुठलेही व्यवहार संबंध पाहिले नाहीत आणि व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा त्यांना तितकंसं ज्ञान आलं नाही. त्यांना फक्त काय प्राप्त झालं असेल तर त्यांना काही 4 पैसे प्राप्त होऊन त्यांनी कुठं घरं घेतली असतील. परंतु यामुळं काय झालं की ते त्यांच्या पुढच्या पिढीवरती काहीही संस्कार करू शकले नाहीत. त्यांच्या दृष्टीनं काय झालं तर फक्त माझा मुलगा जो आहे तो इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, त्याच्यासाठी मी पैसा कमवलेला आहे. परंतु तो मुलगा अपेक्षांच्या बोझ्यामुळं ते होऊ शकतो की नाही, किंवा झाला तरी कितपत यशस्वी होईल तो, याकडं बघितलं जात नाहीये. त्या मुलाच्या वैयक्तिक गुणांना कुठेही वाव मिळत नाही. व्यक्तिमत्व विकास जो आहे हा मुलांच्या मूलभूत जे गुण आहेत ते गुणांचा विकास पाहायला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं तो काय होईल, विद्यार्थी सुजाण नागरिक होऊ शकतो, चांगल्या पद्धतीचा नागरिक होऊ शकतो. आज पूर्वी 12 बलुतेदार असायचे प्रत्येक गावांमध्ये. ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये काय असायचे, निपुण असायचे. प्रत्येक गाव जे होतं ते कसं होतं, सुखी गाव होतं. सगळ्या गोष्टी त्या गावामध्ये मिळायच्या आणि प्रत्येकाची योग रहाटी जी होती चालत होती. आज काय झालेलं आहे, आज या लोकांना पैशाची भाषा समजायला लागलेली आहे आणि पैशाशिवाय काही चालत नाही हे त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड आलेला आहे. आणि त्याच्यामुळं पैसा हा कमवलाच पाहिजे, पण पैसा किती कमवला पाहिजे याचं कुठे डेफिनेशन किंवा इथं डिमार्केशन नाही की आपल्याला किती पैसा लागणार आहे. पूर्वी कसं होतं, 1,00,000 रुपये मिळाले तरी सुद्धा काय म्हणणार, हा लखपती आहे. 1,00,000 आजकाल 1,00,000 म्हणजे माणसाचा महिन्याचा पगार सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त असतो. म्हणजे त्या 1,00,000ला आता काही किंमत राहिलेली का? तर नाही राहिलेली. मग आपण किती पैसा कमवला म्हणजे आपण सुखी होऊ, हे कुठेही डिफाईन्ड नाही आहे सध्याच्या याच्यामध्ये. त्यामुळे उठसूट प्रत्येकजण उठतो, तो काय करतोय, त्या पैशाच्या पाठीमागे धावा लागतोय आणि स्वतःचं सुख जे आहे तो हरवून जातोय. स्वतःचं आरोग्य जे आहे त्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज करतोय तो. शेवटपर्यंत माणसाला कळत नाही की आपण काय करतोय. ऊर फुटल्यासारखा फुटेपर्यंत धावत सुटतो आणि शेवटी जीवनाचं अंतिम क्षण जवळ येतो त्यावेळेला त्याला वाटतं, अरे मी एवढं सगळं केलंय, कशासाठी केलं आणि याचा उपयोग काय आहे? कारण काय, त्यावेळेला पायानं चालता येत नाही, 2-3 हार्ट अटॅक येऊन गेलेले असतात, 1-2 वेळा एन्जिओप्लास्टी झालेली असते, कोणाला ब्रेनची सर्जरी झालेली असते. शरीर आपलं जे होतं ते पूर्वी निरोगी होतं. या हव्यासापायी आपण काय केलं, तिकडं दुर्लक्ष केलं शरीराकडं आणि ज्या गोष्टी नको करायला त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या आणि जो पैसा काही कमवला. आता आपण बघतोय पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा कित्येक मुलं जी आहेत ते परदेशी स्थायिक झालेले आहेत आणि आई वडील फक्त इथं राहिलेले आहेत. आणि ते कुठं राहतात तर त्यांचे 2-2, 3-3 बंगले आहेत, फ्लॅट आहेत त्यांचे, पण त्या फ्लॅटमध्ये किंवा बंगल्यात राहत नाही तर कुठं राहतात, ते अनाथ आश्रमात राहत आहेत. आणि ते सगळे क्लास 1 ऑफिसर आहेत, काही काही कलेक्टर वगैरे असे मी ऐकलेले आहेत लोक त्याच्यामध्ये. याचा अर्थ काय आहे की तुम्ही फक्त काय केलं, जीवनामध्ये पैशाला किंमत दिली, नात्यांना किंमत दिली नाहीये. मुलांवरती संस्कार नाहीत केलेले, मुलांना शिकवलं नाही की तुम्हाला कशासाठी आणि किती पैसा हवा आहे. याच्यामुळे मुलं सुद्धा काय करायला, पैशासाठी म्हणून परदेशात शिक्षण, परदेशात नोकऱ्या, आता तिथं सगळ्या सुखसोयी मिळतात त्यामुळे हे सगळं विसरून गेले इकडचे. कित्येकांच्या अंत्यसंस्कारांना सुद्धा त्यांची मुलं येऊ शकत नाहीत, हे दुर्दैव आहे. मग असे जर शिक्षण तुम्ही देणार असाल किंवा मुलांच्यावरती संस्कार करणार असाल तर तुम्हाला मुलं असून आणि नसून काय फायदा आहे? मग काहीच फायदा नाही आहे. कारण काय, जर योग्य शिक्षण दिलं नाही तर योग्य शिक्षण न देण्यामुळं काय होतं की तुमची मुलं अशी शीड तुटलेल्या जहाजासारखी भरकटलेली आहेत. त्यांना काहीही कळत नाही आपण काय करतोय, नुसतं नोकरी करतोय आणि पैसा कमवतोय एवढंच त्यांना कळते. याच्या पुढलीकडे काय करायचं असते हे माहिती नाही आहे. आणि हे सगळं कशामुळे होते तर संस्कार विरहित शिक्षण असल्यामुळं. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण सुद्धा उत्तम होतं. पूर्वी तर गुरुकुल पद्धती होती. गुरूंचं कर्तव्य असायचं की विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण दिलं जायचं. आज ती गुरुकुल शिक्षण पद्धती बंद झालेली आहे. घरामध्ये जे काही आजी आजोबा असायचे, काका काकू असायचे, आत्या असायच्या, हे जे मावश्या असायच्या ह्या मोठ्या असायच्या.
ह्यांचं ज्ञान जे होतं ते मुलांना मिळायचं. आता हे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हे सुद्धा शक्य नाही आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं संस्कारांचा अभाव आहे आणि जे गुण आपण आत्मसात करायला पाहिजेत विद्यार्थ्यांनी, हे विद्यार्थी करू शकत नाही आहेत. का तर त्यांना याच्याबद्दल ज्ञानच नाही आहे. असं म्हटलं जातं की वयाचे 1 वर्ष ते 8 वर्ष आहे, 0 पासून 8 वर्षापर्यंत संस्कार त्याचे आईवडील करत असतात. जे आईवडील बोलतील किंवा घरातले लोक बोलतील त्याप्रमाणे वागतील, त्याप्रमाणे ते बाळ जे असतं ते काय करत असतं, गुणग्राही असतं, ते बरोबर कॅच करतं आणि त्याप्रमाणे पुढे चालत असतं. वयाची 8 वर्षे ते 16 वर्ष म्हणजे 16 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो गुरुकुलामध्ये असायचा. गुरुकुलामध्ये त्याला संपूर्ण वेदांचं शिक्षण दिलं जायचं. तिथं या बाह्य जगामध्ये आपण कसं वागलं पाहिजे, उदरनिर्वाह कसा केला पाहिजे, त्याचं काय साधन आहे, या सगळ्याचं शिक्षण तिथं दिलं जायचं. नीतिमत्ता कशी पाळली पाहिजे प्रत्येकानं, याचं शिक्षण तिथं दिलं जायचं. 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर घरी त्याला पाठवलं जायचं, त्याला विवाहाच्या बंधनामध्ये अडकवलं जायचं आणि खऱ्या अर्थाने ते संसार सुरू करायचे. आणि मग अर्थार्जन, गृहस्थाश्रम झाल्यानंतर वानप्रस्थाश्रम आणि नंतर संन्यासाश्रम, हे असे आश्रम होते पूर्वी. आज ते राहिलंय का? तर नाही राहिलेलं आज. आणि त्याच्यामुळं ही जी पिढी आहे ही खऱ्या अर्थानं सुशिक्षित झालेली आहे, पण सुसंस्कृत झालेली नाही आहे. आणि ते न होण्यामुळं प्रत्येक ठिकाणी काय होतं की जरा जरी कॉम्पिटिशन आलं तर मुलं व्हायब्रेट होत आहेत. त्यांना हा जो प्रेशर आहे, हे प्रेशर त्यांना सहन होत नाही आहे. कित्येक मुलं 1-2% मार्क्स कमी पडले, आई वडील काय म्हणतील म्हणून आत्महत्या करतात. किती भयानक चित्र आहे. अशा पद्धतीने जर घडायला लागलं तर ह्या भारत देशामध्ये हा जो युवक निर्माण होतोय तो कधी जागृत व्हायचा, तो कधी सबळ व्हायचा, तो बलवान कधी व्हायचा, त्यांनी शिकलं पाहिजे. आज मुलांना कष्ट करणं हे माहितीच नाही आहे. कारण काय, फ्लॅटमध्ये घरामध्ये काहीही काम नाही आहे मुलांना, इथला तांब्या तिथं करावं लागत नाही आहे. अभ्याससुद्धा असा आहे की सगळं तुम्हाला आजकाल यूट्यूबवरती व्हिडिओवरती सगळ्या गोष्टी मिळत असतात. शाळेमध्ये गेलं काय नाही गेलं काय तरी चालतंय. त्यामुळे शिक्षकांशी कॉन्टॅक्टच येत नाही आहे आणि शिक्षकांशी कॉन्टॅक्ट न आल्यामुळं शिक्षकांना काही ज्ञान द्यायचं, ज्ञानाबरोबर काय या प्रकारचे संस्कार द्यायचे असतात ते सुद्धा राहून जातात. अशी पिढी तयार झाल्यानंतर ती कशा अर्थानं सुदृढ आणि सुसंस्कृत पिढी तयार होऊ शकते. मुलांना जर कष्ट करताना आज विचार करा, IT कंपन्यांमध्ये मुलं काम करतायत, कष्ट करायची तयारीच नाही त्यांना अजिबात. डायरेक्ट सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे असं वाटतंय. पण त्यांना कळायला पाहिजे की आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निर्फळ, जेणे उदंड कष्ट केले त्याची भाग्यवंत झाले, इतरे ते करंटजन. आधी जर तुम्ही कष्ट केले नाही तर तुम्हाला फळ मिळणार नाही. जे 40% 50% मार्क्स मिळवतात विद्यार्थी, वर्षभर ते अभ्यासच करत नसतील तर काय उपयोग आहे? कष्ट घेतले नाही, अभ्यास करणं सुद्धा हे कष्टच आहे. तर विद्यार्थी म्हणजे विदद अर्थी असला पाहिजे. त्यानं गुणग्राह्यता, जे हा विद्यार्थ्यांचा हा जो काळ आहे हा शिक्षण घेण्याचा काळ आहे, शिकण्याची वेळ आहे त्यांची. इतर गोष्टी टाइमपास करण्याची वेळ नाही आहे. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानं काय केलं पाहिजे, त्याच्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. त्यानं फक्त आणि फक्त शिक्षणाकडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. जर शिक्षणाकडे त्याचं लक्ष नसेल तर तो कशा पद्धतीनं शिक्षण घेणार आहे? आणि उत्तम मार्क्स नुसते स्वप्नामध्ये शेख चिल्लीसारखी स्वप्न बघून उपयोग नाही आहे. तर विद्यार्थ्यानं अभ्यासच केला पाहिजे. काही विद्यार्थीचे पालक म्हणतात आमचा मुलगा काय तो शिक्षण त्याचं होईल असं दिसत नाही, कारण त्याचं डोकंच चालत नाही आहे. तर संस्कृतमध्ये असं एक हे आहे की करीत करीत अभ्यास असे जडमती होत जाय सुजान. जर अभ्यास करत एखादा गेला, कितीही जडमती म्हणजे मंद बुद्धीचा जर असेल तरी सुद्धा तो काय होतो, सुजाण होतो असं सांगितलेलं आहे. मग आपला मुलगा जो आहे हा एवढा तर अडाणी नाहीये किंवा मंद बुद्धीचा नाहीये. त्यानं थोडा अभ्यास केला तरी तो काय होईल, सुजाण होऊ शकतो, चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळू शकतो, त्याचं करिअर चांगलं बनू शकतं. आणि यासाठी प्रत्येक पालकानं काय केलं पाहिजे, आपल्या मुलांच्या मध्ये उच्च ध्येय पेरली पाहिजेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्या मुलांची ध्येय उच्च नसतात त्यांचे आई वडील दोषी आहेत, ते गुन्हेगार आहेत मोठे. कारण त्यांनी योग्य शिक्षण, योग्य दिशा आपल्या मुलांना दिलेली नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर विद्यार्थ्यांना दिशा देणं,
त्याला बळ देणं, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देणं हे फार गरजेचं आहे. ते जर नाही दिलं तर उपयोग नाही आहे. आणि यासाठी म्हणून काय की संस्कारांची बीजे जी आहेत ती पेरली पाहिजेत. मुलांच्यामध्ये आजकाल सहनशीलता हा शब्दच त्यांना त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही असं झालेलं आहे. जरा काय झालं की लगेच त्यांचं टेम्परामेंट एकदम शूट होतं आहे. घरामध्ये हातामध्ये सापडेल ती वस्तू फेकून देतात, टी व्ही फोडतात, काही विचित्र प्रकार करतात. टी व्ही बघायला दिला नाही तर लगेच आईवडिलांच्यावरती बहिष्कार त्यांचा. आईवडिलांनी एखादी गोष्ट कमिट केली असेल की बाबा रे तू 10वीला चांगले मार्क्स मिळाले तुला तर मी तुला आयफोन घेऊन देईन. एक दिवस लेट घेऊन दिला तरीसुद्धा त्यांना असं वाटतं की आपले आईवडील आपल्यावरती प्रेम करत नाहीत, आपल्याकडून नुसतं काम करून घेतात. आता विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं हे त्यांचं काम आहे का? नाही आहे. हे त्यांनी स्वतःसाठी करायची गोष्ट आहे. काम कशाला म्हटलं पाहिजे हे सुद्धा त्यांना कळायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं तर काम काही राहिलेलंच नाही. सगळ्या गोष्टी आजकाल रेडीमेड मिळत आहेत आपल्याला आणि त्याच्यामुळं पेशन्स कुणाकडे राहिलेले नाहीत. आणि त्याच्या उलट काय असेल तर आजकालच्या ह्या टेलिव्हिजनवरती किंवा यूट्यूबवरती, गुगलवरती जे काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, मुलांना बघायला मिळतात, ह्या खरोखर या वयामध्ये त्यांना बघायला मिळायला नको हवेत. अशा गोष्टी बघण्यामुळं त्यांची मनं जी आहेत ते काय होतात, भडक होतात. त्यांचे विचार भडक होतात आणि विचार भडक झाल्यामुळं कृतीमध्ये त्यांचे तशा पद्धतीचे उद्रेक निर्माण होतात. आणि आईवडील प्रत्येक ठिकाणी कंप्लेंट करत असतात, आमची मुलं आमचं ऐकत नाही आहेत, आम्ही काय करावं? प्रायव्हेट काउन्सिलर आहे त्यासाठी काय केलं पाहिजे? परंतु हे सगळे काय आहे की पैसे उकळण्याचे धंदे आहेत ते. मूळ जर काय असेल तर त्या मुलांच्यावरती संस्कार घडणं हे फार गरजेचं आहे. आणि संस्कार घडण्यासाठी त्यांना धर्माचं शिक्षणही दिलं पाहिजे. धर्म म्हणजे ईश्वराप्रती पोचण्याचा मार्ग आहे. त्याच्यासाठी भक्ती केली पाहिजे. परमेश्वर म्हणजे काय त्याला कळलं पाहिजे. त्याला गुरु म्हणजे काय कळलं पाहिजे. शिक्षकांच्या बद्दल त्याला आदर निर्माण झाला पाहिजे. आईवडील जे आहेत हे दैवत आहे, हे त्यांना दैवत म्हणजे काय कळलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मुलांना जर लहानपणापासून शिकवण्यात आल्या तर ती मुलं जी आहेत मोठेपणी चांगले सुसंस्कृत बनतील, सगळ्यांचा आदर सत्कार करतील. परंतु जर त्यांनी अशा पद्धतीचं शिक्षण त्यांना मिळालंच नाही आहे तर ते आईवडिलांना त्यांचं नाव घेऊन म्हणणार मिस्टर उमेश, मिसेस उज्ज्वला अशी नावं येणार. असं जर असेल तर आपण पाश्चात्य संस्कृती सगळी अनुसरली असं वाटत नाही का आपल्याला? घरामध्ये मुलांशी सुद्धा बोलताना आपण आपल्या मातृभाषेमध्ये बोललं पाहिजे. हे नेहमी इंग्लिशमध्ये बोलतात मुलांशी. त्यामुळं मातृभाषेमधला जो ओलावा आहे, आर्द्रता आहे, ते मुलांच्यापर्यंत पोहोचतच नाही आहे, त्यांना माहितीच नाही आहे. त्यांना असं वाटतं मराठी किंवा हिंदीमधलं शिक्षण जे आहे हे काय उपयोगाचं नाही आहे. त्यांच्या दृष्टीनं चरितार्थासाठी काय तर इंग्लिश ही भाषा हीच खऱ्या अर्थाने त्यांना उपयोगाची आहे असं त्यांना वाटायला लागतं. आणि किंबहुना आईवडिलांची तीच संकल्पना आहे. कुठेही ही लोक गेली की पार्ट्यांमध्ये असो किंवा एखाद्या गेट टुगेदरला असो, अगदी जणू काय हे इंग्रजांच्या राजवटीतली लोक आहेत आणि ते इंग्लंडमध्ये राहून आलेले आहेत अशा पद्धतीनं अगदी त्यांचा आविर्भाव असतो. वेशभूषा सुद्धा अगदी तशीच आहे. लोकांना आजकाल धोतर किंवा नेहरू शर्ट असे घातलेले आवडत नाहीत. हे काय म्हणे ट्रॅडिशनल वापरतायत सगळे, याला काय अर्थ आहे? त्यांना फक्त लग्न समारंभाच्या वेळेस फक्त असे ट्रॅडिशनल तेवढ्यापुरते बरे वाटतात. आता हे दिसायला रुबाबदार दिसतात. ते ड्रेस काय तसे रुबाबदार नसतात. तर प्रत्येकानं आपली वेशभूषा सुद्धा जे हे फार उत्तम आहे, ती पाळणं, ती संस्कृती दर्शवते आपली. स्त्रियांनी सुद्धा ज्यावेळी कार्यक्रम असतात त्यावेळेला साड्या नेसल्या पाहिजेत. कुंकू हे आपलं सौभाग्याचं लेणं आहे, ते लावलं पाहिजे. त्याचे शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा खूप फायदे आहेत. हे सगळं हिंदू धर्मामधल्या ज्या आचरणाचे नियम आहेत हे शास्त्रशुद्ध आहेत. हे जर पाळले तर प्रत्येकाचं आरोग्यसुद्धा उत्तम राहील आणि हे करणं गरजेचं आहे. मला विशेषतः या तरुण पिढीला सांगावं लागेल की तुम्ही आता जाग व्हायची वेळ आलेली आहे. उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरांनी बोधयत. उठा, जागृत व्हा आणि जे तुम्हाला प्राप्य आहे ते प्राप्त करून घ्या. आणि ते प्राप्य जे आहे ते म्हणजे काय तर ईश्वराची प्राप्ती करून घेणं.
लोकातली सगळी सुख भोगून तुम्ही त्या परलोकीचा परमात्मा जो आहे तो त्याला प्राप्त करून घेऊ शकता. आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर देवाचं अर्चन केलं पाहिजे. देवतार्चन जर झालं नाही आहे, देवाची भक्ती झाली नाही तुमच्याकडून, आईवडिलांची सेवा नाही झाली, रंजले गांजलेले जे आहेत त्यांची सेवा जर तुमच्याकडून झाली नाही, लोकांना इतरांना मदत करण्याची भूमिका जर तुमच्याजवळ नसेल, तर तुमच्यापासून हे तत्व जे आहेत हे अनेक कोस दूर आहे. परंतु तुम्ही जर ही भूतदया म्हणा याला, किंवा लोकांची सेवा करण्याची जी बुद्धी आहे ही जर तुम्ही जोपासली, तर खऱ्या अर्थानं काय होईल की माणूस जसं करतो त्याच्या मल्टिप्लिकेशन त्याला प्राप्त होत असतं. तुम्ही जर इतरांची सेवा कराल तर तुमची पुढे सगळे सेवा करतील. तुम्ही इतरांना मदत कराल, सगळे लोक तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला मदत करतील. हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे कुठेही तुमची कार्य अडणार नाही आहेत. आता सगळं जग जर बघितलं तर तरुण पिढी विशेषतः त्याच्यामध्ये अशी भांबावलेली दिसत असते. मला मदत कोण करू शकतं? कारण एक नोकरी सुटली की दुसरी नोकरी मिळत नाही. नोकरी मिळवण्यासाठी ओळखी नाही आहेत. ओळखी इकडून तिकडून काढल्या तरी सुद्धा काम होत नाही आहे. का तर त्या बायोडेटा त्याचं स्कॅन स्क्रुटिनी केल्यानंतर, त्याचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला कळतं की या मुलाला कुठलेही संस्कार नाही आहेत. अशा संस्कारहीन लोकांना जर नोकऱ्या द्यायचं म्हटलं तर आपलं ऑर्गनायझेशन जे आहे ते टिकणार नाही आहे. मग त्यासाठी संस्कारक्षम जे एम्प्लॉई त्या ऑर्गनायझेशनमध्ये असणं गरजेचं असतं. त्यामुळे विशेषतः हे मानव संसाधन डिपार्टमेंट असतं. आता हे मानव संसाधन डिपार्टमेंटसुद्धा फार म्हणजे न बोलावं तितकंच कमी आहे या लोकांच्याबद्दल. तुमची ते स्पेशालिटी HR मध्येच आहे. म्हणून तर मी म्हटलं की न बोलावं तेवढं कमी आहे. कारण काय असतं की हे गुण जे आहेत ना, सगळे हे गुण कुठून येतात तुमचे, त्याचं ओरिजिनल तुम्ही पाठीमाग गेला तर पाठीमागच्या मी एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे. हे सगळं जे येतं ते तुमच्या आहारावरती येतं. तुमचा आहार शुद्ध सात्विक जर असेल तर तुमचे विचार शुद्ध सात्विक बनतात. जसे विचार शुद्ध सात्विक आहेत त्याप्रमाणे तुमच्या कृती बनतात. आणि जशा तुमच्या कृती सात्विक आहेत तशी तुम्हाला फळं सुद्धा त्याची पुण्यफळं म्हणजे चांगली फळं मिळतात. अभक्ष्य भक्षण जर केलं तर त्याच्यापासून विचार जे तुमचे आहेत एकदम दाहक विचार तयार होतात. सडनली तुमच्या मनामध्ये अचानक काय ते स्पाइक्स येतात आणि तुमची डिसिजन त्या पद्धतीने चुकीची होऊन जाते. क्षणाचाही विचार न करता चुकीच्या डिसिजन घेता अनंत काळचे दुःख आपण भोगायला लागतं त्याच्यामुळे. असे लोक जे आहेत हे बऱ्याच वेळेला काय होतं की ऑर्गनायझेशनमध्ये ऑड मॅन आउट आपण म्हणतो ना, अशा पद्धतीनं तो प्रकार आहे तिथं. आणि हे अशा लोकांचं जाळं झालेलं आहे तिथं तयार. अभक्ष्य खाणं, प्रत्येक पार्ट्यांमध्ये अभक्ष्य खाणं, आणि हे लोक टीम बिल्डिंगची एक्सरसाइज करतात. आता विचार करा तुम्ही, हे जर वेगवेगळ्या प्राण्यांचे जे काही मांस वगैरे काय खात असतील, हे प्राण्यांचे विविध गुण त्यांच्यामध्ये येत असतात. हे गुण त्यांच्यामध्ये आल्यानंतर विचार करा, प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे गुण असतील, त्यांचे संस्कार वेगळे आहेत. ही कशी टीम तयार होईल? त्यांचे विचार एक बनतील का कधी? कधीच बनणार नाहीत. आणि कधीच ती एक टीम होणार नाही आहे. ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट हा एक मोठा सब्जेक्ट आहे. आणि याच्यामध्ये हे टीम बिल्डिंगला प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये टॉप प्रायोरिटी दिली जाते. तुमच्याजवळ जर टीम चांगली असेल तर तुमचं काम चांगलं होत असतं. पण टीम एक विचाराची असली तर होईल ना तसं. एक विचाराची टीम नसतेच आहे. कारण काय की त्यांचा एक आहार नसतो. एक आहार नसल्यामुळं आणि शुद्ध आहार नसल्यामुळं त्यांचे विचार जे आहे ते भडक बनत जातात. आणि ते ऑर्गनायझेशन जे आहे ते खऱ्या अर्थाने काय होतं, डबघाईला यायला लागतं. एक्सपेरिमेंट म्हणून जर कोणी करायचा प्रयत्न केला तर निश्चित अर्थानं शुद्ध शाकाहारी लोकांना जर फक्त एम्प्लॉयमेंट द्यायची असं एखाद्या ऑर्गनायझेशन ठरवलं आणि त्या पद्धतीनं जर त्यांनी ऑब्झर्व केलं ना, तर निश्चित अर्थानं ते ऑर्गनायझेशन टॉपच असेल. कारण का विचार जे आहेत हे विचार त्यांच्या आहारावरती अवलंबून असतात. परंतु आजकालच्या ह्या काळामध्ये हे फार अवघड आहे. HRची लोक विशेषतः बडाया मारतात. मी एवढ्या लोकांना काढून टाकलं, मी एवढ्या लोकांचे राजीनामे घेतले, मी एवढ्या लोकांना VRS दिली, हे फुशारकीने सांगतात. मालक लोकांना तेच पाहिजे असतं, त्यांची कॉस्ट कमी करायची असते. परंतु तुम्ही किती पिढ्यांचं नुकसान करताय, किती घरादारांचं नुकसान करताय हे विचार करत नाही. त्याची व्यवस्था दुसरी काय केलेली आहे का तुम्ही, हे बघत नाही आहे. हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आपण HR म्हणतो, मी ह्युमन रिसोर्स हा इम्पॉर्टंट रिसोर्स समजला जातो.
आणि विचार करा, तुम्ही शिकलेली जी लोक आहेत, वर्षानुवर्ष स्किल डेव्हलप केलेली लोक आहेत, त्यांना तुम्ही अगदी दुधातून माशी जशी काढून टाकता तशी काढून टाकली जाते. त्यांच्या ज्ञानाचा याचा तुम्ही जरासुद्धा विचार करत नाही. काही क्षणिक स्वार्थासाठी काही गोष्टी तुम्ही लोक करत असता. हे योग्य नाही आहे. कॉर्पोरेट्सनी सुद्धा लोक घेताना विचार केले पाहिजे. घेताना तुम्ही कमी लोक घ्या किंवा त्यांना दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्ट करा. खूप काही गोष्टी असतात ते केल्या जाऊ शकतात, परंतु HR च्या लोकांना टार्गेट दिले जातात. हे एवढे लोक काढून टाकली पाहिजेत तुम्ही. आता विचार करा, त्यांना टार्गेट दिलं ते काय करतील? दुसरं काहीतरी करून त्यांना बाजूलाच करायचे आहेत लोक. यमराजाचं काम ह्या लोकांना करावं लागतं आणि त्यामुळे यांची वृत्ती तशीच बनते. बाहेर ज्यावेळी हे लोक पडतात यांना कोणीही विचारत नाही. अक्षरशः माझे बरेचसे मित्रमंडळी मी बघतो, मला वाईट वाटतं की ज्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अगदी उत्मात केलं आपण म्हणतो ह्या पद्धतीचं, ती लोक आता त्यांना कोणीही विचारत नाही. जसं कराल तसं त्याचं फळ प्राप्त होणार आहे. आज न उद्या त्याचं फळ हे निश्चित मिळत असतं. प्रत्येकानं त्यासाठी संयम धरला पाहिजे. आणि विशेषतः तरुण पिढीला माझं हेच सांगणं आहे की तुम्ही कुणाचं वाईट करायचा विचार करू नका. प्रत्येक जण आपापल्या कृतीनं काय करत असतो त्याचं फळ त्याला प्राप्त होत असतं. तुम्ही त्याचे कारण म्हणू नका, कारण हे महापापाचं बीज आहे. जर तुम्ही एखाद्याचं वाईट करायला जाल तर उद्या कधी ना काळी तुमचं निश्चित वाईट होणारच आहे. हा सृष्टीचा नियम आहे. इथं कुठलीही गोष्ट तुम्हाला फुकट जात नसते, सव्याज परत मिळते. त्यामुळं हे काय मी लोकांना काही धमकी वगैरे असा प्रकार नाही आहे, परंतु एक साधारणशी सूचना आहे. हे विश्वाचं गणित आहे. विश्व या गणिताच्या समीकरणावरती चालत असतं आणि म्हणून प्रत्येकानं नीतिनियमानं वागणं गरजेचं आहे. आणि नीतिनियमानं कोण वागू शकतात? तर ज्यांच्यावरती संस्कार आहे ते वागू शकतात. अतिरेकी लोकांना ज्या पद्धतीने संस्कार दिले जातात त्यांना तसं पद्धतीने ते वागतात. आपण अतिरेकी आहोत का? नाही. आपण सुसंस्कृत घरातले, आपल्या घराण्यांची पूर्वी मोठी चांगली नावं होती, परंतु आज ही पिढी जी आहे यांचं नाव घेतल्यानंतर कोणी समजणार नाही की या घराण्यामधली लोक आहेत. म्हणजे काय की ह्या लोकांनी काय केलं, त्यांच्या घराण्याचा उद्धार करण्याऐवजी त्या घराण्याला काळिंब फासलेला आहे. प्रत्येक त्या कुटुंबामध्ये, कोणत्याही कुटुंबामध्ये जो जन्माला येतो त्यानं काय केलं पाहिजे? तर आपल्या कुळाचा उद्धार व्हायला पाहिजे. आपल्यामुळं आपल्या कुळाचं नाव उज्ज्वल व्हायला पाहिजे, असं काहीतरी कार्य केलं पाहिजे. आणि ते कार्य जे आहे हे समाजसेवा आहे. इतरांची सेवा केली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आपण काय, आपल्या पूर्वजांना आपण त्यांना मान दिला अशा पद्धतीने घडू शकतो. आज हे विद्यार्थ्यांच्यावरून सांगण्यात आलं, तर विद्यार्थ्यांनी कष्टाला कधीही कमी समजू नये किंवा कष्टासाठी कष्ट केलेच पाहिजेत असं माझं सांगणं आहे त्यांना. हेच वय आहे की यावेळी तुम्ही कष्ट करू शकता. एकदा वय झालं, म्हातारे झालं की तुम्ही नाही कष्ट करू शकत. त्यामुळे यावेळी जर कष्ट कराल तर आयुष्यभर तुमचं शरीर तुम्हाला साथ देईल, तुमचं मन तुम्हाला साथ देईल आणि ज्यांच्या बरोबर तुम्ही हे कष्ट शेअर केलेलं आहे हे सगळे लोक तुम्हाला साथ देतील. त्यामुळे तुमचं आयुष्य खऱ्या अर्थानं सुखी आणि समृद्ध होणार आहे. तर आजच्या या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हा एक विद्यार्थ्यांनी संकल्प केला पाहिजे. जसे आपण भारताची आपण प्रतिज्ञा म्हणत असतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे खऱ्या अर्थानं आपले बांधव आहेत असा भाव, बंधुभाव मनामध्ये प्रत्येकानं रुजवलं पाहिजे. आणि यांची सगळ्यांची सेवा करण्याचं दायित्व आपल्यावरती आहे. हे आपण प्रतिज्ञेमध्ये नुसतं म्हणून उपयोग नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणलं पाहिजे. आणि सुरुवात ही आपल्या घरापासून केली पाहिजे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं म्हटलं जातं. संस्कृती ही घराघरापासून निर्माण होते. पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा करायला पाहिजे. आईवडिलांची सेवा करायला लागला तर तो समाजाची सेवा करेल, तरच तो भारत मातेची सेवा करेल. आणि खऱ्या अर्थानं आज भारत मातेला अशा सुपुत्रांची गरज आहे की ज्या भारत भूमीबद्दल, तिथल्या लोकांच्याबद्दल, त्या प्रत्येक नागरिकाला अत्यंत आदर आहे आणि त्यांचा तो मान राखतो. अशा पद्धतीचं नागरिक असणं ही आत्ताची गरज आहे, काळाची गरज. आणि खऱ्या अर्थानं या अक्षय तृतीया हा जो मुहूर्त आहे हा 3:30 मुहूर्तातला अर्धा मुहूर्त आहे, शुभ मुहूर्त आहे. यावेळेला कोणताही सत्संकल्प कराल, यावेळी मोठमोठे महापुरुष जन्माला आलेले आहेत. भगवान परशुराम ज्याने मातेची आणि त्याच्या पित्याची सेवा केलेली होती,
समाजाची सेवा केलेली आहे, त्याने ब्रह्मांडाचं संरक्षण करण्याचं कार्य केलेलं आहे. हायग्रीव आहेत, नरनारायण आहेत, यांचाही जन्म आज आहे. आज श्री गणेशानं काय केलेलं आहे तर महाभारत पुराण लिहायला, काव्यपुराण लिहायला सुरुवात केलेली होती. खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी सुद्धा आजपासून हे काव्य किंवा लिखाण कामाला सुरुवात केली पाहिजे. रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे, दिसाची माझे काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. काहीतरी रोज आपण चांगलं लिहिलं पाहिजे, हस्ताक्षर आपलं सुंदर असलं पाहिजे. लिहायला वेळ नसेल तर वाचन केलं पाहिजे, आणि वाचन सुद्धा काय केलं पाहिजे, चांगली चांगली पुस्तकं जी आहेत ती वाचली पाहिजेत, ज्याच्यामुळं आपल्यावरती संस्कार होतील, ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल, असे पुस्तकं आपण ग्रंथ वाचले पाहिजेत. म्हणजे खऱ्या अर्थानं आपला विकास होईल. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे दुसरं काही नाही, तर हे सगळ्याचं सारांश म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. तर खऱ्या अर्थानं तुम्ही युगपुरुष म्हणून जन्माला याल, या ठिकाणी उदयाला याल, जर तुम्ही ह्या सगळ्या पद्धतीचं पालन कराल. सगळ्या विद्यार्थ्यांना ते इयत्ता 10वीचे असो, 12वीचे असो किंवा इंजिनिअरिंगचे असो, सगळ्यांना माझ्या या अक्षय तृतीयेच्या दिवशी मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला उज्ज्वल भविष्य मिळो, तुमचं करिअर अतिशय उत्तम हो, तुमच्या हातून तुमच्या आईवडिलांची, वडीलधाऱ्यांची, समाजाची आणि या भारतभूमीची सेवा घडो, अशी मी या ठिकाणी तुम्हाला इच्छा देतो, शुभाशीर्वाद देतो. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा